अंधविश्वास का सच या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। या ठिकाणी उन्नती स्वयंसहायता समूह आहे, कुंतल जाधवबाई यांचा या ठिकाणी भोजनालय आहे आणि या ठिकाणी बंजारा समाजातील सळोई, मटण, पातळी बाटी म्हणजे पातळ पोळ्या तेलाच्या असतात, त्या पातळ असतात आणि सुंदर असतात। बंजारा समाजातील सळोई फेमस आहे आणि मटणसुद्धा फेमस आहे। या महिलांनी त्या बनवलेल्या आहे। ही आहे सळोई। सळोईमध्ये काय काय असते हे तुम्हाला माहीतच आहे। एकदम टेस्टी लागते, चवदार लागते आणि ज्वारीच्या भाकरीसोबत तर फारच सुंदर लागते। ह्याच्यामध्ये काय आहेत? हे खुरमुंडी। अच्छा, खुरमुंडी आहे। हे पण चांगली लागते खुरमुंडी मस्तपैकी। तर या ठिकाणी आहे मच्छी। छान। हा मावचा आपाचं खाय ना। हां, 7 वाजता आहे, 7 साडेसात आहे ना। ठीकच आहे। हां, मोबाईल नंबर सांगा तुमचा, तोच आहे ना? 74 98 74 98 64 64 62 73 72 73 हा नंबर आहे। आणि कारंजाला हा स्टॉल धाबेकर सभागृहामध्ये लावलेला आहे। सध्या वऱ्हाडी जत्रा म्हणून या ठिकाणी प्रदर्शनी लावलेली आहे। या आहे टेस्टी अन्न आहे। एकदा येऊन बघा मित्रांनो। घरी तर नेहमीच खातो आपण, पण अशा ठिकाणी येऊन एकदा खाण्याचा जो आनंद आहे तो वेगळाच असतो। तर या मग, आज आणि उद्या 2 दिवस आहे या ठिकाणी प्रदर्शनी। भेटू परत। ताईचं नाव शीतल वसंत राठोड आहे आणि कोणत्या गाव? महागावचे आहे या ताई। ठीक आहे, धन्यवाद। या एकदा इथे। या ठिकाणी आहे भाग्यश्री लक्ष्मण राऊत मॅडम, त्या चालवतात। उत्पादकांचे नाव या ठिकाणी लिहिलेलं आहे पुढे आणि काय काय बनवतात हे त्यांना विचारू आपण। या, काय नाव आहे ताई आपलं? भाग्यश्री लक्ष्मण राऊत। गावाचं नाव? साखरा। काय काय बनवता तुम्ही या भोजनालयामध्ये? भोजनालयामध्ये वरण भात, थालीपीठ, मूग वडा, मूग भजे, बेसन भजे। भोजनालय आहे का गावात? नाही, ऑर्डरप्रमाणे बनवून देतो आम्ही। ऑर्डरनुसार बनवून देता का? हो। बरं, मोबाईल नंबर सांगा ना मग। 82 0 8 55 80 70। हो का? आणि किती महिला मिळून हे चालवता भोजनालय? 4-5 महिला मिळून चालवतो। किती वर्ष झाले चालवायला? 2-4 वर्ष झाले। 4-5 वर्ष। 5 वर्ष झाले? हो। बरं, या व्यवसायामध्ये तुम्ही समाधानी आहात का? हो। सरकारतर्फे काही तुम्हाला आर्थिक योगदान मिळतो का? सहकार्य मिळते का? हो, मिळते। परत याच्यामध्ये काय करणार आहे वेगळं? आणखी काय बनवा? जिल्ह्याच्या ठिकाणी जर जागा भेटली तर लावू बा हॉटेल चांगली। ठीक आहे, धन्यवाद। क्वालिटी चांगली ठेवा। आणि तेल कोणतं वापरता तळायला? का? हां, परंपरा विठ्ठल। बरं, ठीक आहे, छान आहे, धन्यवाद। नाव आहे सावित्रीबाई फुले। आणि या ठिकाणी काय काय ठेवलं आहे तुम्ही ताई? माझं नाव वनमाला सुरेश गिरी, उंबरडा बाजार। बरोडा बाजार। हां, काय काय आहे तुमच्या या? आमचं भोजनालयाचं स्टॉल आहे आणि यामध्ये गौऱ्यावरचे रोडगे, पुरणपोळी, झुणका भाकर, भरीत भाकरी आणि पाटोडीची भाजी, मसाले वांगे आणि तांदूळाचे पापड आहे, झुणका खापरावरची पुरणपोळी आहे, आवडा पुरणपोळी। आणि हे रोडगे आहे का? हां, गौऱ्यावरचे रोडगे आणि मांडे, बरं, असे सर्व प्रकारचे मेनू आहे आमचे। ग्राहकांचा रिस्पॉन्स कसा आहे? रिस्पॉन्स छान आहे। संध्याकाळी गर्दी होते। हो। किती दिवस आहे आणखी 3 दिवस, म्हणजे आज उद्या परवा 27पर्यंत आहे। त्याच्यानंतर मग गावामध्ये तुमचं भोजनालय आहे का? भोजनालय नाही, आम्हाला जर असं स्टॉल वगैरे मिळालं तर आम्ही स्टॉल करतो आणि जागा वगैरे कारंजाला जर दिली तर माझी इच्छा आहे की मी भोजनालयाचा स्टॉल लावेल। पार्सल सुविधा सुद्धा? ऑर्डर पण स्वीकारल्या जाईल। ऑर्डर स्वीकारल्या जाईल असं म्हणतात त्या। आणि कारंजाला तुम्ही जर आज आणि उद्या आले मित्रांनो तर या स्टॉलला भेट द्या। स्टॉलला भेट द्या। फुले समूह, उंबरडा बाजार। धन्यवाद। थँक्यू सर। अष्टविनायक बचत गट मनबा। अष्टविनायक बचत गट मनबा। नाव? जिजाबाई नामदेवराव गोदे।
काय काय बनवता इथे? आम्ही वरण भात भाजी पोळी बरं. आलू वांग्याची भाजी शाकाहारी आहे का सगळं? शाकाहारी शाकाहारी मटनही आहे शाकाहारी आहे. मांसाहारी पण आहे. हो दोन्ही आहे. शाकाहारी मांसाहारी मटन चिकन अंडे बिर्याणी सगळंच बनते इथं. सगळंच बनते. हो मोबाईल नंबर. पुरणपोळी भात मोबाईल नंबर ऐका आणि बरं. पुरणपोळी मोबाईल नंबर आहे. पुरणाचे मांडे सगळंच आहे. बरं ठीक आहे. या ठिकाणी ग्राहकांचा प्रतिसाद कसा आहे ताई? चांगला आहे. चांगला आहे का? हो अजून 2 दिवस आहे इथे. हो बरं भरपूर विक्रा होऊन राहिला. वापरता तेल? तेल आम्ही चांगलं शुद्ध तेल. शुद्ध तेल वापरता? हा हा हो मसाले पण? मसाले पण शुद्ध आहे. बरं ठीक आहे. हा. धन्यवाद. चालू द्या, येऊ आम्ही जेवायला. हा हा या ओके. बघितलं मित्रांनो, महिला बचत गटातर्फे विविध ठिकाणावरून या ठिकाणी महिला आलेल्या आहे. त्यांनी आपल्या परीनं सगळं या परिसरात स्टॉल्स लावलेले आहे. छान. सध्या गर्दी कमी आहे. संध्याकाळ होत आहे, गर्दी वाढेल. फूड कोर्ट नाव आहे. सावजी मटन चिकन एकदम. दादा हे टेस्ट वगैरे चांगली आहे का? एक नंबर टेस्ट. एक नंबर टेस्ट आहे. हो, हो. बरं ठीक आहे. ताई ठीक आहे ना? ओके बाय. सांगा नाव सांगा. नमस्कार, माझं नाव प्रतिभा पांडुरंग इंगोले, राहणार मुरंबे. माझ्या गटाचं नाव गायत्री आणि माझा व्यवसाय आहे जैविक निविष्ठा. आणि काय काय बनव? मी या ठिकाणी गांडूळ खत बनवलं. हे गांडूळ खत आहे का? हो, यामध्ये टायकोडर्मा मिक्स आहे आणि हे शेतीसाठी आणि घरी फुलं झाडांसाठी परसबागेसाठी उपयुक्त आहे. हां, त्याच्यामध्ये काय आहे? हे निंबोळी अर्क आहे. यामध्ये निंबोळ्यापासून घरगुती बनवलेलं निंबोळी अर्क आहे. बरं बाटल कितीची आहे? हे बॉटल 60 रुपये लिटर आहे. 1 लिटरची आहे का ती? 1 लिटरची एक बॉटल आहे. आणि हे खताची ही पिशवी हे खताची पिशवी 20 रुपयाची आहे. 20 रुपयाची आहे का? हां, किती झाडांना पुरते ते? हे 4 झाडांना पुरते. बरं. ह्या वस्तू ज्या बनवलेल्या आहे त्या कोणी बनवल्या? हे शोभेच्या वस्तू आहे, ते माझ्याच आहेत. तुम्ही बनवल्या का या? हो, हे म्हणजे कुठे ठेवण्यासाठी आहे? हे झाडांना टेबलवर ठेवत ना, स्टूलवर ठेवण्याकरिता आहे. हो हो. आणि निंबू ओरिजिनल आहे का? निंबू घरच्या शेताचे जैविक निविष्ठा आहे ना, ते झाडाचे निंबू आहेत, सेंद्रिय निंबू आहेत. छान. निंबू मग विकता काय? विकायला ठेवले का? हो, विकायला ठेवले आहेत ते. 10चे 3? 10ला 4 देते मी. 4 आहे. हां, घरचे आहेत. आणि ही पिशवी हे म्हणजे काय म्हणते याला? ते हँडबॅग आहे, हा हा हा. 200 रुपयाला आहे ते. 200 रुपयाला. हो, हां. कलात्मक आहे. हां, महाग कलात्मक. राहणारच आहे थोड्याफार. हो, मोबाईल नंबर सांगा तुमचा. माझा मोबाईल नंबर आहे 77 98 30 45 82. आणि हेच आहे का क्रांती? ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू सर. हां, नाव सांगा. माझं नाव मीना दिनेश अगम, राहणार मोगवान, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम. आणि काय करता तुम्ही? मी CRPचं काम करते. तसेच माझा उद्योग आहे मोहरी. शेतातील हे मोहरी? हां मोहरी. अच्छा अच्छा, बढिया. शारदादेवी समूहाची मोहरी. हां. कितीला पाकिट विकता? 10 रुपयाला 10 ग्रॅम. कधीपासून लावलं तुम्ही? आता सर हे आम्ही 2 वर्ष झाले. तुम्ही समाधानी आहे का या बिझनेसमध्ये? हो समाधानी आहे सर. कारण की शेतातलं आहे पीक. कारण की आपलं किती काही झालं तर हां ओरिजिनल आहे समाधान आपलं. हो असलं पाहिजे. बरं ठीक आहे. धन्यवाद. ताईचं नाव सांगा. ताई नाव. माझं नाव कल्पना भारत अवताळे, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम. माझं गाव मोगवान आहे. माझा ज्ञानेश्वरी स्वयंसहायता समूह आहे आणि मी कृषी सखी म्हणून कार्यरत आहे. बरं. आणि या ज्या वस्तू सगळ्या बनविलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुमचा काय योगदान आहे, सहभाग आहे? नाही, माझा व्यवसाय आहे ना. व्यवसाय आहे हो विकण्याचा? हो, शेंगदाणा चिक्कीचा व्यवसाय आहे. हो का? चिक्की. हं. चिक्की लोणावळ्याची प्रसिद्ध आहे, तशीच चिक्की आहे का ही? हो, घरगुती घरी केलेली आहे. हां, नंबर आहे ना ह्याच्यात? हो. नंबर आहे 7499721528. ज्यांना पाहिजे असेल. आणि दुकानामध्ये विकता ना तुम्ही? हो, माल दुकानामध्ये देतो. कोणा जर सांगितलं त्यांना पण देतो. बरं ठीक आहे. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद. तुमचं नाव? माझं नाव छबुताई पुरुषोत्तम इंगडे, राहणार जोडगा, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम. मी ICRP म्हणून कार्यरत आहे. ICRP म्हणजे काय? ICRP म्हणजे बचत गट तयार करणे. अच्छा, बचत गट तयार करा. तयार करणे आणि त्या गटाची हां
पूर्ण व्यवहार पाहणे, महिलांना लोन मिळवून देणे, हो का? त्यांचे व्यवहार पण पाहणे. छान. हां. चांगला आहे पण. आणि माझा हा व्यवसाय आहे. कुरोडी, पापडकूट, शेवळी ऑर्डरप्रमाणे मी त्यांना बनवून देते. ठीक आहे. मोबाईल नंबर सांगा मग. 80 10 87 55 83. ठीक आहे, धन्यवाद. हा दुसरा गट आहे. या ठिकाणी मी आलो आहे. या गटामध्ये विविध प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या आहे. या ठिकाणी होळीमध्ये गौऱ्या जाळण्यासाठी आपण लहानपणात गौऱ्या जाळत होतो, अशा प्रकारे करत होतो, परंतु आता ते दुर्मिळ झालेले आहे. तरी पण यांनी या ठिकाणी ठेवल्या. तूर आहे याच्यामध्ये. हे काळ्या काय आहे ताई? हे चिंचेची गोळी आहे. अच्छा, चिंचेची गोळी आहे. या कापूर आहे. कापूर आहे. हे याच्यात काय आहे? कापूर. 10 रुपयाला आहे, 30 बरं. आणि हे थोडे आहे, शेंगदाण्याचे लाडू. आणि हे तिखट आहे, सेंद्रिय शेतीपासून बनवलं आहे का? वा, छान. कितीला हे पाकिट देता तुम्ही? हे 75ला 75 रुपयाला. हे घरीच बनवलेलं आहे घरी का? बनवलेलं असं उत्पादन. आणि अगरबत्ती पॅकेट. बरं. आणि हे माईक आहे, नाव सांगा. नमस्कार सर, माझं नाव मीना विनायक थोटांगे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत मी MCRP म्हणून कार्यरत आहे. आणि माझ्याकडे 10 गाव आहेत. मी 10 गावामध्ये काम करते आणि महिलांचे उत्पादन व्यवसायामध्ये वाढ करते. आणि त्यांचे तळागाळात जाऊन त्यांना व्यवसायासाठी लागणारे ते जे लोन असते ते लोनचे प्रस्ताव पण मी बँकेला देते. आणि बँकेप्रमाणे समजा 5 लाख असो, 4 लाख असो, 10 लाख असो, ते त्यांना महिलांना कर्ज देते. आणि त्या कर्ज स्वरूपात त्यांचे व्यवसाय वाढतात. आणि माझा व्यवसाय आहे तिखट आणि हळद. सेंद्रिय शेतीपासून मी म्हणजे 5 वर्ष झाले माझं सेंद्रिय शेतीपासून हळद आणि तिखट हा व्यवसाय आहे. बरं, शेती किती आहे तुमच्याकडं? माझ्याकडे 10 एकर शेती आहे. 10 एकर शेती आहे. हो. त्याच्यामध्येच काढता आहे? हो. त्याच्यामध्ये रासायनिक खत वगैरे? रासायनिक खत नाही आहे टाकत माझ्याकडे. नाही. फक्त शेणखत वगैरे टाकता? शेणखत, गांडूळ खत, दशपर्णी अर्क, जीवामृत, घन अमृत पाणी. आणि ते सगळं तुम्ही बनवता का मग? बनवता आम्ही. 10 म्हणजे आमच्या गावातल्या जे शेतकरी गट आहेत त्याच्यामध्ये 40 महिला सामील आहेत. तर 40ही महिला हा व्यवसाय दशपर्णी अर्क असं डेमो करून प्रत्यक्ष करतात आणि विक्री पण करतात. आणि तुम्ही प्रशिक्षण पण देता? प्रशिक्षण पण देते. मास्टर ट्रेनर म्हणून माझं काम आहे. अरे वा वा, छान, बढिया. तुमचा नंबर सांगा ताई. 93 070 63 417. ठीक आहे. ताईचं नाव? हां, नमस्कार. नमस्कार. मी अरुणा गौतम इंगोले, राहणार हिवराला आहे, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम, किती महाराष्ट्र. वर्षापासून काम करता? मी गेल्या 5 वर्षापासून काम करत आहे. आणि मी मास्टर ट्रेनर आहे. मास्टर ट्रेनर आणि आहात का तुम्ही? हां, आणि सेंद्रिय शेतीबद्दल माहिती देते. जसं दशपर्णी अर्क, निमोळी अर्क, जीवामृत, घनामृत, पिवळे चिकट सापळे, म्हणजे जे शेतीवर आणि खर्च. सेंद्रिय शेतीमध्ये गहू वगैरे, हां, तांदूळ त्याला याचं पीक घेता का? नाही, गहू, गहू. तांदूळ नाही. तांदूळ नाही. हरभरा, गहू, तांदळासाठी आता हे तूर, सोयाबीन, कपाशी, फळबाग, असं. सेंद्रिय शेती. हां, सेंद्रिय म्हणजे त्यांना माहिती देतो. म्हणजे गावागावात जाऊन त्यांना माहिती देणे, त्यांना डेमो करून देणे. आणि माझ्याकडे 6 एकर शेती आहे. तर 2 एकरात मी तूर सेंद्रिय पद्धतीने केली. आणि ही माझी छोटीशी दाल मिल आहे. आणि सर्व दाल मिल हिवरालायमध्ये. हां. कितीला आहे हे 60 रुपयाला आहे. 120 रुपये किलो. 120 रुपये किलोने विकता का? तूर डाळ दिलेला आहे या ठिकाणी. आणि निसर्ग शेतकरी उत्पादन, हा तूर शेतकरी महिला समूह यांचं नाव आहे. आणि अधिक माहितीसाठी ताईशी तुम्ही संपर्क साधू शकता. कारण की आमच्या महिला आता मागे राहिल्या नाही. चूल आणि मूलमध्ये आधी त्यांचं नेटवर्क बिझी होतं, परंतु आता आमच्या भगिनी शेती करतात, उद्योग करतात, नोकरी करतात, काहीही करू शकतात. त्या मागे नाही आहे आता. फक्त त्यांना संधी पाहिजे. त्या संधीचं ते निश्चित त्या सोनं करू शकतात, बिलकुल करू शकतात. कारण की त्या प्रामाणिक असतात, कष्टाळू असतात. हे सगळ्यांना माहिती आहे. आईची माया वेगळीच असते मित्रांनो. तर हां, सांगा ताई तुमचं नाव. नमस्कार, माझं नाव राधा श्रीकांत किरसार, मुक्काम भिवरी. माझं नाव तालुका कारंजा, जिल्हा वाशिम. कधीपासून जुळल्या तुम्ही या समूहाशी? मी 2019 पासून काम करते.
आणि समाधानी आहे का तुम्ही? हो हो. आर्थिक मिळकत किती होते तुम्हाला महिन्याला किंवा वर्षाला? महिन्याला 6,000. महिन्याला हां, महिन्याला हो 6,000. 6,000 रुपये. 6,000 हो सध्या. हो बरं, ठीक आहे. आणखी पुढे वाढेल, हो. चिंता करू नका. आणि असंच कार्य. हां, हां सर, ते PMKSY मधून आम्ही कापुराची मशीन घेतलेली आहे आणि हो का? हो हे ग्रामसंघामध्ये बनवता तुम्ही? हो कापुराचा व्यवसाय सुरू केला. कापुराचा हा व्यवसाय हो. सुरू केला आहे ताईने. हाताने बनवले ते. छान. ते याच्यामध्ये आहे. हे मोठी घे ना सर हां, पहिले. संत गाडगेबाबा महिला ग्रामसभा हिवरी. नमस्कार, आपलं नाव ताई? मीना हरिदास नेवारे, आणि गाव कोणतं आहे? हिवराला आहे. हिवराल आहे. हा. किती वर्षापासून या गटामध्ये तुम्ही काम करता? 2019. मुलं वगैरे किती आहे तुम्हाला? एक मुलगा एक मुलगी. शेती? शेती नाही आहे. बरं, हा व्यवसाय करून या गटासोबत जुळून तुम्हाला मदत मिळते का? म्हणजे मिळाली का? समाधानी आहे का तुम्ही? हो हो आणि योग्य मार्गदर्शन मिळते का? हो. ठीक आहे, असंच चालू द्या व्यवस्थित. धन्यवाद. वऱ्हाडी जत्रेचं या ठिकाणी स्टॉल लागलेले आहे, प्रदर्शन भरलेलं आहे यांचं. आणि धाबेकर सभागृहामध्ये सुरू आहे. बाबासाहेब धाबेकर सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी हे हस्तकलेचं ग्रामीण चवीचा अनोखा संगम, विविध प्रकारचे साहित्य आतमध्ये आहे. आणि आपणास विनंती आहे की अवश्य भेट द्या आणि प्रत्यक्ष अनुभव घ्या, हीच विनंती करतो. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. 23 ते 27पर्यंत, सकाळी 10 ते रात्री 10पर्यंत या ठिकाणी ही जत्रा भरलेली आहे. कोणती? वऱ्हाडी जत्रा. धन्यवाद.